हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय तर कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहूयात आपण आजचा क्वेश्चन. हा आहे टाइम अँड वर्क मधला क्वेश्चन आहे. टीसीएस ने जे तलाठी भरती वगैरे घेतली आहे, तर त्यातील आपण क्वेश्चन घेत आहोत. तर बघा क्वेश्चन काय आहे. एबीसी मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात. पहा, ए बी आणि सी मिळून एक काम 4 डेज मध्ये पूर्ण करतात. तर त्याच कामाला ए एकट्याने 8 दिवसात, पहा, ए एकट्याने 8 डेज मध्ये करते आणि बी एकट्याने 12 डेज मध्ये पूर्ण करते. पहा, हे 12 डेज मध्ये पूर्ण करतो. तर सी त्या कामास पूर्ण करण्यास किती वेळ लागेल? किती वेळ लागेल सीला? पहा, या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करताना आपण हमेशा काय करायचं? एलसीएम घ्यायचा. पहा, तर या 4, 8, 12चा एलसीएम काय आहे? 24. आता 24 आपण कंपल्सरी नाही आहे, आपण एलसीएमच घेतला पाहिजे. अशी संख्या घ्या की ती तिन्ही संख्येनं कटणार आहे. ठीक आहे. इथं कधी कधी नंबर्स पाहूनही आपण ऑब्झर्व करू शकतो की ठीक आहे, या या संख्येने आपण एखाद्या वेळेस 24 आपल्या लक्षात नाही आलं, 48 आले, आपल्याला समजतं 48 हे कट होणार आहे सगळे. तर आपण त्याला काय करणार? एलसीएम घेणार आहोत. म्हणजे एलसीएम नाही लक्षात आलं आपल्या 24, ठीक आहे, आपल्याला 48 वाटलं, पण 48 घेऊ शकतो. कारण आपला उद्देश काय आहे? फक्त एलसीएम घेणे नाही आहे इथं. तर आपला उद्देश असा आहे की ह्या तीनही जे आहेत, 4 डेज, 8 डेज आणि 12 डेज, याने ही संख्या कट झाली पाहिजे. बस एवढाच आपला काय उद्देश आहे. तर पहा, हे झालं पूर्ण काम करायला 4 डेज लागतात. एबीसीला, ए ला 8 डेज लागतात आणि बी ला 12 डेज लागतात. आता ह्यांचं पर डे वर्क आपल्याला काढायचं असते. पहा, पर डे वर्क मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की टोटल वर्क बरोबर काय असते? आपला कार्यक्षमता गुणीला लागलेला टाइम. कार्यक्षमता गुणीला लागलेला टाइम. आता इथं इथं पहा, आता हे टोटल वर्क आहे आपल्याला गिवन. हे टोटल वर्क गिवन आहे आणि टाइम गिवन आहे. तर इथं काय येईल? आपला कार्यक्षमता येईल. पहा, टोटल वर्क आपलं किती आहे? 24 आहे. इथं किती आहे? 24 आहे. टोटल वर्क 24 आहे आणि याचा जो टोटल टाइम आहे एबीसी ला लागलेला किती आहे? 4 डेज आहे. म्हणजे 4×7 = 24. म्हणजे ई ची व्हॅल्यू किती आली? कार्यक्षमतेची व्हॅल्यू किती आली? ई म्हणजे इफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. किती आली? 6. ही झाली आपली कार्यक्षमता. ही किती आली? 6. आता टोटल वर्क आपलं किती आहे? 24च आहे. पहा, 24च आहे आणि ए ला किती लागू राहिले? 8 दिवस लागू राहिलेत. मग 8 ने याला डिवाइड करा. हे टोटल वर्क भागीला 8. टोटल वर्क भागीला 8 बरोबर काय? इफिशियन्सी. सॉरी, टोटल वर्क भागीला टाइम बरोबर काय? इफिशियन्सी. आता टोटल वर्क 24 आहे आणि टाइम किती आहे इथं? 8 डेजचा आहे. बरोबर. 8 त्रिक 24 म्हणजे 3. कार्यक्षमता म्हणजेच इफिशियन्सी किती आली आपली आता इथं? 3 आली. इथं किती येईल मग? 24ला डायरेक्ट 12 ने भाग द्या. किती होतील? 2. तर प्रत्येक वेळेस आपल्याला हे असं करायची गरज नाही आहे. इथंच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे टोटल वर्क अझ्युम करा. याने याला लागलेल्या जेवढा वेळ आहे त्याने याला भाग द्या. तेच आपल्या इकडे या साईडला राइट साईडला लिहायचं. हेच आपली काय असते? इफिशियन्सी असते, कार्यक्षमता असते. आता पहा, ए प्लस बी प्लस सी ची कार्यक्षमता किती आहे? 6 आहे. मला एक सांगा, इथं ए ची कार्यक्षमता 3 आहे आणि बी ची किती आहे? 2 आहे. म्हणजे ए प्लस बी ची कार्यक्षमता किती आहे? 5 आहे. मग मी असं म्हणू शकतो का? ए प्लस बी मायनस ए बी जर केलं तर 6 वजा 5 1 होतील. म्हणजे सी ची इफिशियन्सी किती होईल? 1 होईल. सी ची कार्यक्षमता किती होईल? 1 होईल. हे पहा, ए प्लस बी ची किती आहे? 5 आहे. ए प्लस बी ची 5 आहे. ते जर इथं टाकले तर आपल्याला सी ची किती येईल? 5 वजा 6 वजा 5 हे होईल 1. म्हणजे सी ची इफिशियन्सी किती येईल आपली? 1. इथे मी असं म्हणू शकतो सी ची इफिशियन्सी किती आहे? 1 आहे. आता त्यांनी काय म्हटलं, तर सी ला त्या कामास पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? आता सी ला किती वेळ लागेल? सीचा टाइम काढायचा आहे आपल्याला. मला एक सांगा, आपल्याकडे टोटल वर्क बरोबर कार्यक्षमता गुणिला टाइम आहे. आपल्याला काय काढायचं? इथं वेळ काढायचा आहे. मग मी असं म्हणू शकतो का? टोटल वर्क भागीला कार्यक्षमता बरोबर टी. टोटल वर्क किती आहे आपलं? 24. 24 आणि कार्यक्षमता सी ला करायचं आहे ना काम, तर सी ची कार्यक्षमता किती आहे? 1 आहे. 1 आहे. बरोबर किती? टी. मग मी असं म्हणू शकतो का? लागलेला टाइम किती आहे? 24 आहे. 24 भागीला 1 जर केलं तर 24 डेज लागतील. कोणाला? सीला. सी जर काम करत असेल तर त्याला एकटा जर करेल तर त्याला किती लागतील? 24 डेज लागतील. हेच आपलं काय आन्सर आहे. हो, याच्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल हे खूप किचकट झालेलं आहे. किचकट वगैरे काही नाही आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला हे समजावं म्हणून हे एवढं सगळं लिहिलं नाही तर याची काही गरज नाही आहे. तेव्हा याची पण गरज नाही, याची गरज नाही आहे आणि हे जे लिहिलं इकडे याची पण एवढी काही गरज नाही आहे. हे ओरली होऊ शकते. फक्त इथं इथं जे टोटल लागलेला आपला टाईम आहे
किती टाईममध्ये काम कंप्लीट होते आणि हे टोटल वर्क आणि याची इकडे कार्यक्षमता आणि या समीकरणाची आपल्याला गरज भासेल बस एवढंच. तर असे क्वेशन आले तर मला असं वाटतं की तुम्ही याच मेथडने सोडवा जेणेकरून तुम्हाला ते ईझी जातील. प्रॅक्टिस केली तर ते तुम्हाला शॉर्ट वाटेल. तुम्ही जशी-जशी प्रॅक्टिस कराल तसे-तसे तुमच्या स्टेप कमी होतील. तुम्ही उरवली क्वेशन करायला लागाल. तर येणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी किंवा टी-सी-एस जे एक्झाम घेत असेल किंवा एम-पी-एस-सी थ्रू ज्या होत आहेत एक्झाम्स पोलीस भरती वगैरे तर या सगळ्याच एक्झामसाठी हे जे मॅथेमॅटिक्सची आपण सीरीज चालू केली आहे, मला असं वाटतं की हे खूप उपयुक्त ठरेल तुम्हाला. ठीक आहे फ्रेंड्स, चॅनलसोबत कनेक्टेड राहा. काही सजेशन्स असले, काही आणखी कशामध्ये डाऊट असला किंवा आणखी कुठले क्वेशन्स असले, ज्याचे आन्सर्स वगैरे लागले तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. त्याचे आन्सर्स मे बी मी प्रयत्न करेल देण्याचा. बेस्ट सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल आणि आणखी काही तुमचे सजेशन असतील ते पण सांगा आणि तुम्हाला कुठल्या चॅप्टरमध्ये डाऊट आहे ते पण सांगा. आपण तो पण घेण्याचा काय करू प्रयत्न करूयात. थँक यू.